सवतकडा धबधबा परिसरात ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण. पर्यटकासाठी 7 धबधब्यासह झिप लाईन, साहसी खेळ, चिल्ड्रन्स पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांची मेजवानी. कोल्हापूर वन विभागाअंतर्गत गारगोटी वन परिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी वन पर्यटन राज्य योजना आणि स्टेट इको टुरिझम या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देत पर्यटकासाठी झिप लाईन, विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रन्स पार्क, सोव्हेनियर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सवतकडा परिसराच्या पर्यटन विभागाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वन विभागाच्या वतीने पर्यटकासाठी उभारण्यात आलेल्या सोव्हेनियर शॉपचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री आंबेडकर म्हणाले, एका वर्षापूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सवतकडा येथील 7 धबधब्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. एकाच ठिकाणी 7 धबधबे असलेले हे राज्यातील दुर्मिळ पर्यटन स्थळ असून येथे पर्यटकांना संपूर्ण कुटुंबासह मनमुराद आनंद घेता येतो. गेल्या वर्षभरात या धबधब्यांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अल्पावधीतच हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. यापूर्वी तिरवडे येथील कडगाव वन परिक्षेत्र कार्यालय परिसरातील कॅम्प ऑफिसच्या नूतनीकरण केलेल्या सुविधांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅम्प ऑफिस परिसरात पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्य वनरक्षक श्री लक्ष्मी ये, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबा नांदेकर, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, वन परिक्षेत्र अधिकारी गारगोटी ए.जे. तायनाक, सहाय्यक वन संरक्षक वीर काळे, वन परिक्षेत्र अधिकारी कडगाव आर.डी. चौगुले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव.